आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड फिजिक्स लेसन नंबर 1 युनिट्स अँड मेजरमेंट्स. त्यामधला आजचा आपला हा थर्ड पार्ट आहे. याआधी ऑलरेडी फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट मी ऑलरेडी अपलोड केला आहे, ज्यामध्ये आपण फर्स्ट पार्टमध्ये ते सगळे बेसिक कॉन्सेप्ट्स पाहिले होते. सेकंड पार्टमध्ये आपण लेंथ काय आहे किंवा लेंथचं मीटर हे युनिट कशावरून आलं या सगळ्या काही गोष्टी आपण पाहिल्या होत्या. मग त्याच्यामध्ये प्लेन अँगल असो किंवा सॉलिड अँगल असो. पण आता आपण पाहणार आहोत की जे लार्ज डिस्टन्स मेजर केलं जातं, सपोज की या ठिकाणी सन आहे, इथे अर्थ आहे, तर या दोघांमधला डिस्टन्स आपण सांगतो की XYZ काहीतरी आहे, पण ते कसं मेजर केलं किंवा ते कसं मेजर केलं जातं हे आपण पाहणार आहोत. सोबतच सपोज की एखादा ॲटम आहे, त्यामध्ये न्यूक्लियस आहे, भोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करते, तर या दोघांमधलं अंतर किती आहे किंवा हा जो ॲटम आहे या ॲटमचं रेडियस काय आहे हे आपण कसं फाइंड आउट करतो ते सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आजचा आपला टॉपिक आहे मेजरमेंट्स ऑफ लार्ज डिस्टन्स, त्यासोबतच मेजरमेंट्स ऑफ स्मॉल डिस्टन्स. हे सगळं काही आपण याच्यामध्ये कवर करणार आहोत. सो फर्स्ट मेथड आहे पॅरलॅक्स मेथड. पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय जाणून घेऊया. लार्ज डिस्टन्स सच ॲज द डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट और अ स्टार फ्रॉम द अर्थ कॅनॉट बी मेजर्ड डायरेक्टली विथ अ मीटर स्केल, सो अ पॅरलॅक्स मेथड इज यूज्ड. आता तुम्हाला जर एखादा सन म्हणजे सन एकच असतो आणि या ठिकाणी अर्थ या दोघांमधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, तर तुम्ही स्केलचा वापर करू शकता का, मेजरिंग स्केलचा वापर करू शकता का, नाही करू शकत. मग असे जे काही डिस्टन्स असतात ते फाइंड आउट करण्यासाठी पॅरलॅक्स मेथड वापरली जाते. सो लेट अस डू अ सिम्पल एक्सपेरिमेंट टू अंडरस्टँड व्हॉट इज पॅरलॅक्स. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ यू. तुम्हाला तुमचा हात तुमच्यासमोर ठेवायचा आहे, एकदम आय लेवलला फ्रंट समोर ठेवायचा आहे. लुक ॲट इट विथ युअर लेफ्ट आय क्लोज्ड. पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमचा डावा डोळा बंद करायचा आहे आणि हाताकडे पाहायचं आहे. हाताची पोझिशन अजिबात चेंज करायची नाही. डावा डोळ्याने पाहिल्यानंतर परत लगेचच उजव्या डोळ्याने पाहायचा आहे, डावा डोळा बंद करून. पण तुम्हाला जेव्हा तुम्ही पाहणार, एक डोळा बंद करून दुसरा डोळा उघडा ठेवून असं जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की हात जरासा मागे जातोय किंवा हाताची पोझिशन चेंज होते. तुम्हाला हाताची पोझिशन चेंज नाहीच करायची आहे, पण तुम्हाला असं वाटणार की हाताची पोझिशन चेंज होते. मग हा जो काही आपल्याला भास होतोय की आपण हात तर त्याच पोझिशनला ठेवतोय, पण डोळे इकडचे तिकडेसे बंद केल्यामुळे म्हणजे दोन्ही डोळ्यांच्यामध्ये थोडंसं अंतर आहे, म्हणजे इकडून आपल्याला वेगळं दिसणार, लेफ्ट आयकडून राईट आयकडून आपल्याला वेगळं दिसणार. मग हा जो काही मधला डिस्टन्स आहे यामुळे हा एक ॲपेरंट पोझिशनमध्ये थोडासा बदल होतोय आणि हा जो काही बदल आहे यावरच आधारलेली आहे पॅरलॅक्स मेथड. सो लेट अस सी नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे. सो हा तर झाला आपला एक्सपेरिमेंट करून झाला. नेक्स्ट आहे धिस इफेक्ट. हा जो काही इफेक्ट आहे की आपण या डोळ्याने पाहिले तर असं दिसतंय, या डोळ्याने पाहिले तर असं दिसतंय. सो हा जो काही इफेक्ट आहे त्याला आपण म्हणतो पॅरलॅक्स इफेक्ट. सो आता पॅरलॅक्सची डेफिनेशन काय आहे ती तुम्ही नोट डाऊन करू शकता. मी काही नोट्स वगैरे लिहून देऊ शकत नाही, सॉरी, त्यासाठी सध्या टाईम ॲडजस्ट नाही होते. बट मी जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन ते तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके. सो पॅरलॅक्स इज डिफाइंड ॲज द ॲपेरंट चेंज इन पोझिशन ऑफ एनी ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन दी पोझिशन ऑफ दी ऑब्झर्वर. आता आपला हा लेफ्ट आय आहे, हा राईट आय आहे. सपोज करा या ठिकाणी आपला एखादा ऑब्जेक्ट आहे. आता आपण त्या ऑब्जेक्टकडे पाहतोय. ओके. सो जेव्हा आपण लेफ्ट आयनी पाहणार आपल्याला हा ऑब्जेक्ट जरासं इकडे सरकलेला दिसेल. आपण जेव्हा राईट हँडनी पाहणार हा ऑब्जेक्ट जरा इकडे सरकलेला दिसेल. मग या ठिकाणी काय होते, ऑब्झर्वरची पोझिशन चेंज होते. म्हणजे आपण इकडून ऑब्झर्व करणार, परत इकडे ऑब्झर्व करणार, पोझिशन काय झाली, चेंज झाली. पण ऑब्जेक्टची चेंज झाली आहे का नाही, ऑब्जेक्ट एका जागेवरती स्टेबल आहे. पण जेव्हा ऑब्झर्वरची पोझिशन चेंज होते तेव्हा आपल्याला असं वाटतं की तो ऑब्जेक्ट पण हलतोय. मग ही जी ॲपेरंट पोझिशन आहे, ॲपेरंट पोझिशन म्हणजे काय, जी पोझिशन ऑब्झर्वर बघू शकतो तर ती जी काही पोझिशन आहे ती आपल्याला हलताना पाहायला मिळते, त्या पोझिशनमध्ये चेंज होताना पाहायला मिळतं. सो यालाच आपण म्हणतो पॅरलॅक्स इफेक्ट किंवा पॅरलॅक्स. ओके. बाय मेजरिंग द पॅरलॅक्स अँगल. आता पॅरलॅक्स अँगल म्हणजे काय, या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आणि इथले दोन ऑब्झर्वर यांच्यामध्ये हा जो एक अँगल तयार होतोय तो आपण थीटाने रिप्रेझेंट करतो आणि त्याला आपण पॅरलॅक्स अँगल असं म्हणतो. ओके. सो हा जो अँगल असतो हा ऑब्झर्वर आणि हे ऑब्झर्वर ज्या एका ऑब्जेक्टकडे पाहत आहेत तर तिथे पाहत असताना बेसिकली या ठिकाणी एक छोटासा अँगल तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो छोटा, म्हणजे जर ऑब्जेक्ट दूर असेल तर मोठा अँगल तयार होणार. ते डिपेंड आहे की ऑब्झर्वर कुठे कुठे उभे आहेत त्याच्यावरती. ओके. सो ऑब्झर्वरमध्ये जेवढं जास्त डिस्टन्स असेल तेवढा मोठा अँगल तयार होणार आहे. सो हा जो अँगल असतो हा आपण थीटाने रिप्रेझेंट करतो आणि त्याला आपण पॅरलॅक्स अँगल असं म्हणतो. अँड नोविंग द डिस्टन्स बिटवीन आयज E1 अँड E2. आता आपण सपोज करूया लेफ्ट आय आहे E1, राईट आय आहे E2. ॲज शोन इन फिगर 1.2 वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम अस दॅट इज OP ॲज E1 E2 डिवायडेड बाय थीटा. आता या ठिकाणी आपल्याला 1.2 डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपला लेफ्ट आय आहे, या ठिकाणी आपला राईट आय आहे आणि या ठिकाणी एखादं ऑब्जेक्ट आहे.
आता जेव्हा आपण लेफ्ट आयनी पाहणार तेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट इथे दिसतो आहे, राईट आयनी पण ऑब्जेक्ट आपल्याला जरासा हलताना दिसतो आहे आणि या ठिकाणी अँगल तयार झाला ज्याला आपण पॅरलॅक्स अँगल म्हणतो. ओके, सो आता आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे की आता आपण डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार की ॲक्च्युअल ऑब्जेक्ट कुठे आहे. तर त्यासाठी आपण E1 E2 डिवायडेड बाय या ठिकाणी जो काही तयार झालेला थीटा आहे, अँगल आहे, पॅरलॅक्स अँगल आहे, त्यांनी थीटा सपोज केला आहे. सो थीटा जो पॅरलॅक्स अँगल आहे तर तो म्हणजे E1 E2 डिवायडेड बाय थीटा, याद्वारे आपण हा ऑब्जेक्ट डोळ्यापासून किती अंतरावर आहे हे फाइंड आउट करू शकतो. सो आफ्टर दॅट ॲज द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट्स फ्रॉम अर्थ आर व्हेरी लार्ज, जसं की प्लॅनेट्स जे आहेत, कुठले पण इतर प्लॅनेट्स असो, मार्स असो किंवा इतर मर्क्युरी जे पण असो, तर ते अर्थपासून प्रचंड अंतरावरती आहेत. मग आपण डोळ्याने बघू शकतो का, एक डोळा बंद ठेवून एक डोळा चालू ठेवून, असं आपण नाही करू शकत. मग त्यासाठी वेगळी मेथड आहे की इन ऑर्डर टू मेक सायमल्टेनियस ऑब्झर्वेशन्स ऑफ ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट वी सिलेक्ट 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स ऑन अर्थ. मग आपण काय करतो की ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती आणि इथे मार्स आहे. सपोज की आपल्याला मार्सचा आणि पृथ्वीमधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. मग आपण इथे उघड्या डोळ्यांनी मार्क्स बघू शकतो का, नाही बघू शकत. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत की 2 पॉईंट अर्थवरचे सिलेक्ट करणार आहोत. सपोज की पहिला पॉईंट आपण हा सिलेक्ट केला आहे, दुसरा पॉईंट आपण हा सिलेक्ट केला आहे, आपण ह्यांना AB नाव देऊया. मग या पॉईंटवरून टेलिस्कोपने पाहिलं जातं कोणाकडे, मार्क्सवरती. बी पॉईंटने टेलिस्कोपकडे पाहिलं जाणार मार्क्सवरती. या ठिकाणी जो एक थीटा अँगल तयार होणार आहे, थीटा अँगल म्हणजेच काय आपला पॅरलॅक्स अँगल. आणि मग आपण डिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत की मार्स एक्झॅक्टली कुठल्या अंतरवरती आहे किंवा किती अंतरवरती आहे अर्थपासून. ओके, सो हे टेलिस्कोपने मेजरमेंट केलं जातं. So consider 2 positions A and B on the surface of the earth separated by a straight line at distance B as shown in figure 1.3. आता या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, एक इथे कुठला तरी प्लॅनेट आहे, एस नावाचा प्लॅनेट आहे आणि अर्थवरचे ए आणि बी हे 2 पॉईंट्स कन्सिडर केलेले आहेत. आता आपण ए पॉईंटवरून म्हणजेच टेलिस्कोपने एस या प्लॅनेटवरती पाहतोय. मग या ठिकाणी जे डिस्टन्स आहे तर ते आपण डीनी डिनोट करतोय किंवा सपोज करतोय. सिमिलरली बी पॉईंटवरून जेव्हा आपण एसकडे पाहणार म्हणजे त्या प्लॅनेटकडे पाहणार, परत आपल्याला एक डिस्टन्स मिळणार आहे ज्याला की आपण पुन्हा एकदा डी सपोज करतोय. आणि या ठिकाणी या दोन्ही ऑब्झर्वरने ऑब्झर्व करत असताना जो मध्ये एक अँगल तयार होतोय दॅट इज थीटा, ज्याला आपण म्हणतो पॅरलॅक्स अँगल. ओके, आता ए आणि बी हे जे 2 पॉईंट्स आहेत अर्थवरचे, त्या दोघांमधलं अंतर आपण सपोज करतो आहोत बी. ओके, त्या दोघांमधलं अंतर काय सपोज केलं आहे आपण बी. सो आफ्टर दॅट 2 ऑब्झर्वर्स ॲट दिस 2 पॉईंट्स ऑब्झर्व अ डिस्टिंक्ट प्लॅनेट एस सायमल्टेनियसली. दोन्ही पण ऑब्झर्वर एस प्लॅनेटला पाहत आहेत. वी मेजर द अँगल ASB म्हणजे हा जो थीटा अँगल आहे तर तो आपण मेजर करणार आहोत. अँड आफ्टर दॅट बिटवीन द 2 डायरेक्शन्स अलॉंग विथ द प्लॅनेट इज व्ह्यूड ॲट द 2 पॉईंट्स. सो धिस अँगल रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल थीटा इज दी पॅरलॅक्स अँगल. जे पण मी मगाशी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं तेच या ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे की हे दोघं ऑब्झर्वर ऑब्झर्व करत आहेत प्लॅनेट एसला आणि दोघांमध्ये इथे जो अँगल तयार होतो दॅट इज अँगल थीटा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲज प्लॅनेट इज फार अवे. ते एस नावाचं प्लॅनेट खूप लांब अंतरावरती आहे, खूप फार आहे. दॅट इज द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ इज व्हेरी लार्ज इन कंपॅरिझन टू बी. म्हणजे ए टू बी मधलं जे अंतर आहे म्हणजे हे जे बी अंतर आहे तर या बी अंतरापेक्षा ए टू एस किंवा बी टू एस हे अंतर ऑब्वियसली जास्त असणार आहे. म्हणजे बी जे आहे तर ते डीपेक्षा खूपच कमी असणार आहे, खूपच छोटं असणार आहे. मग तेच या ठिकाणी बी अपॉन डी याचं जे काही मेजरमेंट येणार आहे तर ते 1पेक्षा खूप लेस म्हणजे खूपच कमी येणार आहे, व्हेरी स्मॉल येणार आहे. आता जर या दोघांमधलं अंतर खूप स्मॉल आहे तर अर्थातच थीटा पण स्मॉल येणार आहे, कारण आपल्याला काय पाहिजे, या 2 ऑब्झर्वर्समधलं अंतर लांबचं पाहिजेच. जेवढं जास्त लांब अंतर असेल तेवढं थीटा मोठा होणार आहे. बघा ना, आता आपण या ठिकाणचे 2 पॉईंट्स घेतले. सपोज की आपण मोठे लांबचे 2 पॉईंट्स घेतले असते आपल्याला मोठा थीटा मिळाला असता. ओके, सो जेवढे ते दोन्ही पॉईंट्स जवळ आहेत तेवढा छोटा थीटा आपल्याला मिळतोय. ओके, वी कॅन थस कन्सिडर AB ॲज दी आर्क ऑफ द लेंथ B. मग या ठिकाणी AB जो आहे त्याला आपण आर्क सपोज करूया ज्याचा लेंथ आहे B ऑफ द सर्कल अँड D रेडियस. आता आपण सपोज करतो आहोत की या ठिकाणी एक सर्कल आहे, त्या सर्कलचा हा जो D आहे तर तो काय D म्हणजेच काय एवढं जे मेजरमेंट आहे, थोडासा माझा सर्कल चुकलेला आहे, हा मोठा असा घ्यायला पाहिजे होता. सो हा सेंटर आहे, सपोज करा सर्कल एवढा परफेक्ट नाही आला आहे बट सपोज करा की हा सेंटर आहे आणि हा रेडियस आहे आणि हा जो आहे हा आर्क आहे आणि आर्कचा लेंथ आपण बीने डिनोट करतो आहे आणि रेडियसचा मेजरमेंट आपण डीने डिनोट करतो आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की AB इज इक्वल टू बी. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर AB मधलं मेजरमेंट काय घेतलेलं आहे आपण बी, AS मधलं मेजरमेंट आणि BS मधलं मेजरमेंट आपण डी घेतो आहे. थीटा जे की कॉन्ग्रुएंट आहे, मोर दॅन सिमिलर आहे AB अपॉन डी. म्हणजे जेव्हा आपण
आता या ठिकाणी ए बी घेतलं काय किंवा बी घेतलं काय सेमच आहे. ओके, कारण ए बी म्हणजेच बी आहे, बी म्हणजेच ए बी आहे. सो बी अपॉन डी जेव्हा आपण रेशो फाइंड आउट करणार बी अपॉन डी, तेव्हा आपल्याला मिळणार आहे थीटा. हा डी आहे. बी अपॉन डी जेव्हा आपण फाइंड आउट करणार वी विल गेट थीटा. सो म्हणजेच आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला काय मिळाला, बी अपॉन डी इज इक्वल टू थीटा. आता जेव्हा मी डी इकडे शिफ्ट करेन तेव्हा आय विल गेट की डी इज इक्वल टू बी अपॉन थीटा. जस्ट रिअरेंज केलं मी, मला नवीन फॉर्म्युला मिळाला की डी इज इक्वल टू बी अपॉन थीटा. म्हणजेच जेव्हा मला हे कशासाठी फाइंड आउट करते मी, तर मला अंतर फाइंड आउट करायचं आहे लार्जेस्ट अँगल, लार्जेस्ट डिस्टन्स. म्हणजे काय की या ठिकाणी अर्थ आहे, या ठिकाणी एखादा स्टार किंवा एखादा प्लॅनेट आहे, मला या दोघांमधला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे जे की खूप मोठं आहे आणि ते फाइंड आउट करण्यासाठी मला फॉर्म्युला पाहिजे जो की मी या ठिकाणी फाइंड आउट केला. ओके, आता इथे जो आपण थीटा वापरतोय तर तो थीटा नेहमी रेडियनमध्ये असायला पाहिजे. ओके, रेडियन डिग्रीमधलं मी अंतर तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि ज्यांना मॅथ्स आहे त्यांना मॅथ्समधलं चांगलं माहिती आहे. ओके, सो ज्यांना माहिती नाही आहे रेडियन म्हणजे काय ते पुन्हा एकदा सांगते की आपण डिग्री आणि रेडियन दोन प्रकारे एखादा अँगल मेजर करतो. आपण जेव्हा म्हणतो की एखादा अँगल 7 डिग्रीचा आहे तर हेच कन्वर्जन आपण रेडियनमध्ये करताना 7 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 करतो. जी व्हॅल्यू येईल ते आन्सर असतं आपल्या रेडियनमधलं. ओके, सो हा जो आपण थीटा घेणार आहोत तर तो रेडियनमध्ये असणार आहे. आता मला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी एक फॉर्म्युला मिळाला आहे ज्याचा वापर करून मी एखादा स्टार पृथ्वीपासून कितीही लांब असलं तरी पण त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करू शकते. ओके, फक्त एवढंच की या ठिकाणी थीटा रेडियनमध्ये असायला पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार्स. सो सन इज द स्टार. सन एक प्रकारचा तारा आहे, एक प्रकारचा स्टार आहे. ओके, विच इज क्लोजेस्ट टू दी अर्थ. आता सन तसं पाहिलं तर इतर स्टार्सपेक्षा सनच्या अर्थच्या जरासं जवळ आहे. ओके, सो द नेक्स्ट क्लोजेस्ट स्टार इज ॲट डिस्टन्स ऑफ 4.29 लाईट इयर्स. आता हे लाईट इयर्स काय आहे तर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्समधलं डिस्टन्स मेजर करण्याचं ते एक युनिट आहे. जसं मीटर युनिट आहे त्याचप्रमाणे लाईट इयर्स युनिट आहे, त्याचा सिम्बॉल आहे LY. ओके, सो 4.29 लाईट इयर्स. The parallax measured from two most distance points on the earth for stars will be too small. आता जर आपण स्टार जर पाहिला तर स्टार अर्थातच प्लॅनेटपेक्षा म्हणजे अर्थपेक्षा मोठा असणार आहे. मग जर आपण अर्थवरचे कोणतेही 2 पॉईंट्स घेतले तरी पण याच्यापासून जो अँगल या स्टारसाठी तयार होणार आहे तो ऑब्वियसली छोटा असणार आहे आणि आपल्याला छोटा अँगल नको आहे, आपल्याला मोठा अँगल पाहिजे. मग कधीही आपण अर्थवरच्या 2 पॉईंट्सच्या आधारे स्टारचं मेजरमेंट करायला गेलो तर ते ऑब्वियसली छोटं असणार आहे. ओके, so and for this purpose we measure the parallax between two farthest points that is 2 AU. आता या ठिकाणी AU चा अर्थ काय होतो तर AU चं तुम्हाला सगळं काय या ठिकाणी ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटबद्दल माहिती दिलेली आहे. ओके, सो AU म्हणजे काय, द मेन डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द अर्थ अँड द सेंटर ऑफ द सन. म्हणजे अर्थच्या सेंटरपासून सनच्या सेंटरपासून अर्थच्या सेंटरपर्यंतचं जे डिस्टन्स आहे मीन डिस्टन्स. सो मीन डिस्टन्स जे आहे तर त्याला आपण AU म्हणतो म्हणजेच ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. So, 2 astronomical unit, see box below along the orbit of the earth around the sun. सो या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये सनच्या अवतीभोवती कोण रिव्हॉल्व करत आहे, अर्थ रिव्हॉल्व करत आहे आणि सनच्या मिडलपासून किंवा सनच्या सेंटरपासून अर्थच्या सेंटरपर्यंत जे अंतर असणार आहे ते आपण 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच 1 AUनी डिटरमाइन करतो किंवा ठरवतो. ओके, सो 1.2 एक्झाम्पलमध्ये आपण ही क्लिअरली बघणार आहोत. पण 1.2 एक्झाम्पल पाहण्याआधी आपल्याला 1.3.3 पाहावं लागेल कारण आपण सिक्वेन्स वाईज जातोय ज्याप्रमाणे पुस्तकात दिलेलं आहे त्याप्रमाणे. ओके, सो लेट अस सी मेजरमेंट ऑफ द साईज ऑफ अ प्लॅनेट ऑर अ स्टार. आतापर्यंत आपण पाहिलं की एखादा प्लॅनेट किंवा अर्थपासून एखादा स्टार खूप दूर अंतरावर आहे तर हे डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं. पण आता आपण बघणार आहोत की हा जो स्टार आहे किंवा हा जो पर्टिक्युलर प्लॅनेट आहे जो की अर्थपासून पर्टिक्युलर डिस्टन्सवरती आहे त्याचं नेमकी साईज किती आहे. ओके, सो ती आता कशी फाइंड आउट करायची ते बघूया. इफ डी इज द डायामीटर ऑफ अ प्लॅनेट. डी काय सपोज करतो आहोत आपण या ठिकाणी डायामीटर. आधी आपण डी कॅपिटल डी काय सपोज केला होता डिस्टन्स आणि या ठिकाणी स्मॉल डी आपण डायामीटरसाठी सपोज करतोय, कन्फ्यूज नाही व्हायचे. So the angle subtended by it at any single point on the earth is called as angular diameter of the planet. मग आता या ठिकाणी तुम्ही जर डायग्राम बघितली तर हा आपला अर्थ आहे, अर्थपासून हा प्लॅनेट आहे, पर्टिक्युलर डिस्टन्सवरती आहे, तो डिस्टन्स आपण डी सपोज केला आहे. मग आता जेव्हा आपल्याला एखाद्या प्लॅनेटचं फाइंड आउट करायचं आहे साईज तेव्हा आपण काय करणार, आधी आपण काय करायचो अर्थवरचे 2 पॉईंट घ्यायचो पण आता आपल्याला प्लॅनेटचं साईज फाइंड आउट करायचं आहे, डिस्टन्स नाही. मग त्यासाठी आपण अर्थचं कोणतं पण एक पॉईंट निवडणार, त्या पॉईंटवर टेलिस्कोप इकडे घेऊन आधी बघणार. हा टेलिस्कोप आहे, सपोज करा की ते टेलिस्कोप आहे. ओके, या टेलिस्कोपने आधी आपण
या राईट दिशेने पाहणार. सेम टेलिस्कोप आपण एका पर्टिक्युलर अँगलमध्ये फिरवणार. तो अँगल या ठिकाणी अल्फाने सपोज केलेला आहे. आधीचा अँगल आपण थीटा पाहिला होता, या ठिकाणचा अँगल कसा आहे, अल्फाने सपोज केला आहे. सो तोच टेलिस्कोप मी थोडासा लेफ्ट हँड साईडला वळवणार आणि या ठिकाणाहून पुन्हा त्या प्लॅनेटकडे बघणार. मग इथून मी एकदा बघितलं होतं, इथून मी एकदा बघितलं, म्हणजे मला एक पर्टिक्युलर डिस्टन्स मिळालं या दोघांमध्ये, जे डिस्टन्स मी डीनी सपोज करते. आणि हे डिस्टन्सच काय असणार आहे, डायमीटर असणार आहे त्या पर्टिक्युलर प्लॅनेटचं. आणि एकदा का आपल्याला डायमीटर कळलं, ऑब्वियसली आपल्याला डायमीटरचं हाफ केलं की रेडियस कळेल, म्हणजे पूर्ण साईज त्या प्लॅनेटची आपल्याला कळलेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण एखाद्या प्लॅनेटची किंवा एखाद्या स्टारची साईज पण फाइंड आउट करू शकतो. आता जे काही मी बडबडले ते सगळं तुम्हाला या ठिकाणी पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. सो आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लेट अल्फा बी द अँगल बिटवीन द टू डायरेक्शन्स व्हेन टू डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स ऑन दी प्लॅनेट आर व्ह्यूड थ्रू अ टेलिस्कोप. आता या ठिकाणी हा जो अल्फा आहे तर तो काय घेतलेला आहे, या दोघांमधला अँगल. या ठिकाणी टेलिस्कोप आहे, इथून एकदा बघणार, इथे टेलिस्कोप आहे, इथून एकदा बघणार. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ओके, सो नेक्स्ट आहे की आर व्ह्यूड थ्रू अ टेलिस्कोप शोन इन फिगर 1.4. द डिस्टन्स डी ऑफ द प्लॅनेट इज लार्ज. आता हे जे डिस्टन्स डी आहे ते आपण असं ॲज्युम करतो आहे की हे ऑलरेडी डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. ओके, डी जे डिस्टन्स आहे ते आपण असं ॲज्युम करतो की हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की प्लॅनेटपासून अर्थचं डिस्टन्स किती आहे. आफ्टर दॅट वी कॅन कॅल्क्युलेट द डायमीटर. मग आता आपण डायमीटर कसं फाइंड आउट करणार बघा. आपला जो अल्फा आहे तर तो काय आहे, या दोघांमधला अँगल आहे अल्फा. आणि डी म्हणजे काय की प्लॅनेटचे ए टू बी जे पॉईंट्स आहेत तर ते काय आहे, प्लॅनेटचं डायमीटर. सो डी इज द डायमीटर. आणि डिस्टन्स काय आहे तर अर्थपासून तो प्लॅनेट किती अंतरावर आहे तर तो आपण कॅपिटल डीने सपोज करतोय. आता हे जर आपण रिअरेंज केलं, यू विल गेट स्मॉल डी इज इक्वल टू अल्फा मल्टिप्लाय बाय कॅपिटल डी. म्हणजेच द डायमीटर ऑफ द प्लॅनेट इज इक्वल टू अल्फा मल्टिप्लाय बाय द डिस्टन्स बिटवीन द सन अँड दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट, किंवा अर्थ अँड दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट, किंवा कोणते पण प्लॅनेट्स. ओके, त्या दोघांमधलं डिस्टन्स आपण कॅपिटल डीने सपोज करणार आहोत. ओके, सो इन दिस वे आय थिंक की तुम्हाला समजलं असेल की आपण एखाद्या प्लॅनेटची साईज कशी फाइंड आउट करतो. किंवा तुम्ही या डायग्राममधून पुन्हा एकदा बघू शकता. ज्यांना कळले दे कॅन स्किप दी व्हिडिओ, ज्यांना नाही कळलं आहे ते पुन्हा एकदा बघू शकतात. की या ठिकाणी आपण पर्टिक्युलर एक पॉईंट सपोज करणार आहोत अर्थवरचा. इथे आपण टेलिस्कोप घेऊन बघणार आहोत त्या प्लॅनेटकडे, आपल्याला ए पॉईंट मिळेल. परत आपण ते टेलिस्कोप एका पर्टिक्युलर अँगलमध्ये फिरवणार आहोत लेफ्ट हँड साईडला. मग पुन्हा एकदा इथून आपण बघणार आहोत, आपल्याला मिळणार आहे बी पॉईंट. सो हा जो पर्टिक्युलर अँगल आपण केलेला आहे दोन टेलिस्कोप, म्हणजे इकडे ठेवताना, लेफ्टकडे ठेवताना, राईटकडे ठेवताना, हा आपण घेणार आहोत अल्फा. आणि या ठिकाणी आपल्याला मिळाला बी पॉईंट. आता ए आणि बी पॉईंटमधलं जे डिस्टन्स असणार आहे दॅट विल बी द डायमीटर ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट. आणि या प्लॅनेटपासून या अर्थपर्यंत जे अंतर असणार आहे दॅट विल बी द डिस्टन्स, जे की आपण कॅपिटल डीने डिनोट करणार आहोत. ओके, सो आता आपण काय सपोज करतोय, साईज फाइंड आउट करत असताना की हा जो डी आहे याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे असं आपण जस्ट सपोज करतोय. आता आपल्याला जेव्हा डी फाइंड आउट करायचं आहे दॅट इज वॉट डायमीटर ऑफ द प्लॅनेट, तर आपण काय करणार, अल्फा मल्टिप्लाय बाय कॅपिटल डी. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, याचं डेरिवेशन पण लक्षात ठेवा. मित्रांनो, आज फक्त मी 2 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे मागते. तुम्ही बरेच जण JEE, नीट किंवा त्याचबरोबर MST CET आणि आपली बोर्ड एक्झाम या सर्व परीक्षांची तयारी करत असालच. मग आता त्या परीक्षांसाठी तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता की कोणते चांगले बुक्स आहेत ते सजेस्ट करा. तर त्यासाठीच मी तुम्हाला आज एक सजेशन देते. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर माझ्याजवळ आहे टार्गेट पब्लिकेशनचं परफेक्ट नोट्स, त्यामधील फिजिक्सचं बुक. तर हे जे बुक आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, मग नीट असो किंवा JEE असो, यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे NCERT. तर NCERTमधले जे काही असे पॉईंट्स आहेत की जे स्टेट बोर्डच्या लेसन्सशी निगडीत आहेत ते तुम्हाला या ठिकाणी NCERT कॉर्नरमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि यामधलंच आणखी एक फीचर जे मला आवडलं ते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मध्ये बारकोड्स दिलेले आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही याच्याशी निगडीत ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत तर त्या क्लिअर करू शकता. हे होते टार्गेट पब्लिकेशनचे फीचर्स. आणि जर तुम्हाला टार्गेट पब्लिकेशनचे फीचर्स आवडले असतील आणि तुम्हाला जर टार्गेटचे काही परफेक्ट नोट्स बाय करायचे असतील तर त्या संदर्भात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, ज्याचा वापर करून तुम्ही कमीत कमी किमतीत आणि डिस्काउंटमध्ये टार्गेटचे हे जे काही नोट्स आहेत परफेक्ट नोट्स ते तुम्ही बाय करू शकता. फ्रेंड्स, डोंट फॉरगेट टू चेक डिस्क्रिप्शन बॉक्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की हे तर झालं की आपल्याला साईज माहीत कशी फाइंड आउट करायची कळलं, किंवा आपल्याला पर्टिक्युलर अर्थपासून एखाद्या प्लॅनेट आहे त्याच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट कसं करायचं ते कळलं. मग आता एकदम छोटासा डिस्टन्स आहे, म्हणजे ॲटमचं रेडियस आहे. ओके, ॲटम खूप छोटा असतो जे की आपण नेकेड आयजनी बघू शकत नाही. सो ॲटमचा जो रेडियस आहे तो कसा फाइंड आउट करायचा, किंवा हे जे काही स्मॉल डिस्टन्सेस असतात ते कसे फाइंड आउट करायचे ते आता आपण बघूया. सो when we intend to measure the size of the atoms and molecules, जेव्हा आपल्याला ॲटम्स किंवा मॉलिक्युल्सचे साईज फाइंड आउट करायचे असतात, the conventional apparatus like vernier caliper
मग आपण वर्नियर कॅलिपर एक इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे, किंवा स्क्रू गेज विल नॉट बी युजफुल. मग त्या ठिकाणी वर्नियर कॅलिपर किंवा स्क्रू गेज यासारखे इन्स्ट्रुमेंट्स युजफुल नसतात. मग त्यासाठी काय करावं लागतं, तर देअरफॉर वी यूज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, आणि म्हणून आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरतो. खूप महत्त्वाची आहेत ही नावं. आणि जर काही इंडस्ट्रीयल किंवा जे पण रिसर्चवाले असतात तर ते कोणतं वापरतात, तर टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ते वापरतात. जे पण रिसर्च करणारे असतात ना सायन्समध्ये वगैरे, सो ते टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरतात. कशासाठी, ॲटमची साईज फाइंड आउट करण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी. ओके, सो हा छोटासा पॅरेग्राफ होता. त्याच्यानंतर आहे की डू यू नो, क्या आपको पता है. फॉर मेजरिंग लार्ज डिस्टन्स, खूप मोठे मोठे डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी ॲस्ट्रॉनॉमर्स यूज दी फॉलोविंग युनिट्स. ॲस्ट्रॉनॉमर्स फॉलोविंग युनिट्स जे आहेत तर ते वापरतात. आता आपण खूप मोठं डिस्टन्स आहे तर ते कशामध्ये मेजर करणार, तर त्यासाठी पहिलं युनिट आहे ते म्हणजे AU. AU म्हणजे काय, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आता ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची व्हॅल्यू काय आहे, आपण मगाशी बघितलं की अर्थपासून सनच्या सेंटरपर्यंत जे डिस्टन्स आहे ते आपण 1 AUनी सांगतो. पण हे 1 AU म्हणजे काय, तर 1 AUची व्हॅल्यू आहे 1.496 मल्टिप्लाय बाय 10⁻11 मीटर. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो आहोत की सनच्या सेंटरपासून अर्थच्या सेंटरपर्यंतचं अंतर 1 AU आहे, याचा अर्थ ते अंतर किती आहे, 1.496 मल्टिप्लाय बाय 10⁻11 मीटर एवढं ते अंतर आहे. नेक्स्ट आहे 1 लाईट इयर. आता मगाशी आपण उल्लेख बघितला की 1 लाईट इयर, पण 1 लाईट इयर म्हणजे काय, तर ते एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे डिस्टन्स मेजर करण्याचं. त्याचं कन्व्हर्जन जर आपण मीटरमध्ये केलं, यू विल गेट 9.46 मल्टिप्लाय बाय 10⁻15 मीटर. आफ्टर दॅट आहे परसेक. परसेक आपण PCने लिहितो, म्हणजे त्याचं एक युनिट आहे, सिम्बॉल आहे, PCने आपण लिहितो. आफ्टर दॅट त्याचं जर आपण मीटरमध्ये कन्व्हर्जन केलं, दॅट इज 3.08 मल्टिप्लाय बाय 10⁻16 मीटर. आता आपण हे जर लाईट इयरमध्ये पाहिलं तर 3.26 लाईट इयर. सो याचं कन्व्हर्जन आपण लाईट इयरमध्ये पण करू शकतो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत की लाईट इयर म्हणजे काय आणि ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय. अ लाईट इयर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर. म्हणजे एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते याला आपण म्हणणार आहोत लाईट इयर. ओके, नेक्स्ट आहे द ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, जे की आपण AUनी रिप्रेझेंट करतो, इज द मीन डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द अर्थ अँड द सेंटर ऑफ द सन. हे तुम्हाला माहिती आहेच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की अ परसेक, जे की आपण PCने डिनोट करतो, इज द डिस्टन्स फ्रॉम वेअर 1 AU म्हणजेच 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट सबटेंड्स अन अँगल ऑफ 1 सेकंड ऑफ आर्क. म्हणजेच हा जो अँगल या ठिकाणी जेव्हा 1 सेकंडचा तयार होणार आहे याला आपण 1 आरसेक पण म्हणतो किंवा 1 आर्क ऑफ सेकंड पण म्हटलं तरी चालतं. ओके, सो हा जो अँगल या ठिकाणी तयार होणार आहे जो की थीटा इज इक्वल टू 1 आरसेक किंवा 1 आर्क ऑफ सेकंड आहे, तर हा अँगल जेव्हा इथे तयार होतो आहे तर हे जे डिस्टन्स असणार आहे 1 AUमुळे इथे तयार झालेला अँगल, त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही डिस्टन्स तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत परसेक. सो दॅट इज 1 परसेक. आता या ठिकाणी आपण रेडियस फाइंड आउट करतो आहोत. सो R इज इक्वल टू 1 AU डिवायडेड बाय 1 आरसेक. रेडियनमध्ये घेतलेलं आहे कारण थीटा रेडियनमध्ये असतं, सो हे पण रेडियनमध्ये आहे. हे जेव्हा तुम्ही डिवाइड कराल यू विल गेट 3.08 मल्टिप्लाय बाय 10⁻16 मीटर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी सॉल्ड एक्झाम्पल आहे 1.2. 1.1 आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिले. सो 1.2 असं आहे की अ स्टार इज 5.5 लाईट इयर्स अवे फ्रॉम दी अर्थ. एक स्टार आहे आणि ते अर्थपासून जे डिस्टन्स आहे तर त्याचं डिस्टन्स आहे 5.5 लाईट इयर. ओके, लाईट इयर आपण LYने रिप्रेझेंट करतो, स्मॉल L स्मॉल y. हाऊ मच पॅरलेक्स इज इन आरसेक. आरसेक म्हणजे काय, या ठिकाणी आपण पाहिलं आरसेक म्हणजे काय होतं की आर्क ऑफ सेकंड, आणि आर्क ऑफ सेकंड आणि आरसेकचं मेजरमेंट सेम आहे. ओके, सो हाऊ मच पॅरलेक्स इन आरसेक विल इट सबटेंड व्हेन व्ह्यूड फ्रॉम 2 अपोजिट पॉईंट्स अलॉंग द ऑर्बिट ऑफ द अर्थ. सो या ठिकाणी स्पेशली आपल्याला काय फाइंड आउट करायचं माहिती आहे का, थीटा फाइंड आउट करायचं, ते पण रेडियनमध्ये. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एक डायग्राम आहे, डायग्राममध्ये स्टार दाखवलेला आहे, या ठिकाणी अर्थचं सरफेस दाखवलं आहे. तुम्हाला हे माहिती आहे की स्टारच्या सेंटरपासून अर्थच्या सेंटरपर्यंतचे जे एक मीन डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, 1 AU 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. सो तेच या ठिकाणी 1 AU घेतलेला आहे. सो आता या ठिकाणी आपण हा जो अँगल आहे तर तो फाइंड आउट करणार आहोत, तर त्यासाठी हे सगळं आधी गिवन वगैरे लिहावं लागेल. सो गिवन असं आहे की 2 अपोजिट पॉईंट्स जे की A आणि B घेतलेले आहेत अलॉंग द ऑर्बिट ऑफ द अर्थ आर, त्या दोघांमधला डिस्टन्स आहे 1 AU प्लस 1 AU, यू विल गेट 2 AU. ओके, सो द अँगल सबटेंडेड बाय AB ॲट दी पोझिशन ऑफ दी स्टार. सो या ठिकाणी जो अँगल तयार झालेला आहे, सो व्हॉट इज धिस अँगल, हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो अँगल फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, या दोघांमधलं जे डिस्टन्स असतं ज्याला की आपण D सपोज करतो, सो या दोघांमधलं डिस्टन्स डिवायडेड बाय आपण करणार आहोत स्टार आणि सरफेसवरचं डिस्टन्स.
सो डी अपॉन ज्याला की आपण कॅपिटल डी, हे स्मॉल डी म्हणतो आणि हे कॅपिटल डी म्हणतो, जे मोठेवाले डिस्टन्स आहे तर ते स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. तर आता या ठिकाणी स्मॉल डी काय आहे, दिस इज स्मॉल डी. ओके, स्मॉल डी काय आहे 2AU आणि कॅपिटल डी आपल्याला दोघांमधला डिस्टन्स काय सांगितलेला आहे 5.5 लाईट इयर. ओके, सो तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे 2AU डिवायडेड बाय 5.5 लाईट इयर. सो या सगळ्याच्या तुम्हाला व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. आता ही लाईट इयरची व्हॅल्यू कुठून मिळणार, तर बघा या ठिकाणी आपल्याला 1 लाईट इयरची व्हॅल्यू सांगितलेली आहे. तुम्हाला जस्ट मल्टिप्लाय बाय करायचं आहे 5.5. ओके, त्या सगळ्या व्हॅल्यूज इथे तुम्हाला वापरायच्या आहेत. इथे तुम्हाला 1AUची व्हॅल्यू पण मगाशीच्या चार्टमध्ये बघायला मिळेल, तीच व्हॅल्यू आपण या ठिकाणी जस्ट घेतलेली आहे. सो तुम्ही जेव्हा डिवाइड कराल यू विल गेट 5.75 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻6 रेडियनचं तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे, कारण आपण बघितलेलं आहे की अँगल जेव्हा प्लेन अँगल आपण घेतो त्यासाठी जे युनिट असतं तर ते असतं रेडियन. सो या ठिकाणी रेडियन आपण RADनी रिप्रेझेंट करतो. ओके, त्याचा सिम्बॉल आहे RAD. सो आता या ठिकाणी तुम्हाला जस्ट मल्टिप्लिकेशन करायचं आहे, कारण हे आपण RSECमध्ये फाइंड आउट करतो आहे. RSECमध्ये फाइंड आउट करण्यासाठी यू शुड हॅव टू डू दिस मल्टिप्लिकेशन. ओके, कारण 1 RSECची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळते, ती तुम्हाला जेव्हा मल्टिप्लाय बाय कराल तुम्हाला मिळालेल्या या व्हॅल्यूशी, तेव्हा तुम्हाला पर्टिक्युलर एकूण RSEC मिळणार आहे या एवढ्या डिस्टन्ससाठी. ओके, सो आफ्टर दॅट 1.186 RSEC तुमचा आन्सर आलेला आहे. सो थीटा रेडियन काय येणार आहे या ठिकाणी 1.186 RSEC. आता तुम्ही हे 1.186 असं डबलवरती डबल कॉमा किंवा डबल लाईन लिहून दिलं तरी पण चालणार आहे, किंवा RSEC लिहिलं तरी पण चालणार आहे. सो स्मॉल डिस्टन्सेस आर मेजर्ड इन युनिट्स. फर्स्ट आहे फर्मी, म्हणजेच काय फर्मोमीटर, दॅट इज 10⁻⁻15 मीटर इन SI सिस्टीम. आणि दुसरा आहे एंगस्ट्रॉम, दॅट इज 1 डिग्री इज इक्वल 10⁻10 मीटर. सो बाकीचं तुम्ही रीड करू शकता, कारण हे आय थिंक ह्याच्यापेक्षा एक्झाम्पल जास्त महत्त्वाचं आहे. सो आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघूया, आणि हे तुम्ही रीड केलं तरी ऑब्वियसली तुम्हाला कळणार आहे, आणि बाकीचं तर आपण 12th स्टँडर्डमध्ये रीड करणार आहोत. ओके, सो नेक्स्ट आहे द मून इज अ डिस्टन्स ऑफ 3.84 × 10⁸ मीटर फ्रॉम दी अर्थ. म्हणजे मून जे आहे तर ते अर्थपासून 3.84 × 10⁸ मीटर अंतरावरती आहे. सो इफ व्ह्यूड फ्रॉम 2 डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स ऑन अर्थ, म्हणजेच या ठिकाणी अर्थवरती 2 पॉईंट्स आहेत, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, आणि इकडे मून आहे. ओके, सो जेव्हा आपण, आणि ह्या दोघांमधला डिस्टन्स आहे 3.84 आणि जे पण आहे ते, सो या दोघांवरती इथे 2 अपोजिट पॉईंट्स आहेत, म्हणजे एक वरती एक पॉईंट खाली असं घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी जो अँगल तयार होतो आहे थीटा, तर तो आहे 1 डिग्री 54 मिनिट. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अर्थचं डायमीटर. ओके, सो लेट अस फाइंड आउट. जेव्हा आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं असतं तर तेव्हा आपण सिंपल अशा पद्धतीची फिगर ड्रॉ करतो. या ठिकाणी ड्रॉ नाही केले, नो प्रॉब्लेम, आपण ड्रॉ करूया. या ठिकाणी आहे आपला अर्थ, या ठिकाणी A आणि B 2 पॉईंट्स आहेत, या ठिकाणी आहे आपला मून, आणि या ठिकाणी जो अँगल तयार होतो आहे थीटा तो सांगितलेला आहे 1 डिग्री 54 मिनिट. आणि या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे तर दॅट इज 3.84 × 10⁸. ओके, आणि आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. सो एवढं सगळं तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट आहे की अँगल सबटेंडेड काय सांगितलेलं आहे आपल्याला, थीटा इज इक्वल टू 1 डिग्री 54 मिनिट, 54 मिनिट. पण हे जे आहे आपल्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो कन्वर्ट करा, यू विल गेट 3.317 × 10⁻² रेडियन. ओके, पहिल्यांदा आपण डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये केलं, सगळे जे डिग्री आहेत, म्हणजे हे 1 डिग्री 54 मिनिट आहे ना, तर मग आपण सगळ्यांचं कन्वर्जन मिनिटमध्ये केलं. ओके, मिनिटमध्ये कन्वर्जन केल्यानंतर आपण रेडियनमध्ये कन्वर्ट केलं. आफ्टर दॅट डायमीटर ऑफ दी अर्थ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डायमीटर ऑफ दी अर्थचा फॉर्म्युला काय आहे, D इज इक्वल टू थीटा किंवा अल्फा, जे पण अँगल असेल तर ते, मल्टिप्लाय बाय डिस्टन्स बिटवीन दॅट पर्टिक्युलर मून आणि अर्थ. ओके, सो या ठिकाणी थीटा किंवा अल्फा वॉटेवर तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता. सो D इज इक्वल टू थीटा मल्टिप्लाय बाय डिस्टन्स बिटवीन अर्थ आणि मून. ओके, सो डिस्टन्स बिटवीन अर्थ आणि मून तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, आणि या ठिकाणी आपण थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली रेडियनमध्ये. सो तुम्ही जेव्हा हे मल्टिप्लाय कराल यू विल गेट दी फायनल व्हॅल्यू, दॅट इज 1.274 × 10⁻7 मीटर. ओके, सो हे कॅल्क्युलेशन्स इझी आहेत, तुम्ही ते आरामात करू शकता. सो मी कॅल्क्युलेशन्स नाही करून दाखवत आहे. आता नेक्स्ट जे आहे या ठिकाणी मेजरमेंट ऑफ मास, ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण हा एक वेगळा टॉपिक आहे. त्याच्यानंतर परत आहे मेजरमेंट ऑफ टाईम, म्हणजे प्रत्येक जे पण आपण याच्या आधी फंडामेंटल युनिट्स पाहिलेले होते त्या प्रत्येक युनिटचं कसं डेरिव्हेशन आलं, किंवा कसं आपण त्याच्यामध्ये कोणते छोटे युनिट्स आहेत वगैरे, ते सगळं काही आपण सेपरेटली बघणार आहोत. आणि त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालायसिस, ते आपण त्याच्या पुढच्या पार्टमध्ये पाहूया. सो हे खूप इझी आहे, तुम्हाला हे अवघड वाटत असेल पण खूप इझी आहे. आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.